पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत महिला आणि त्यांनी या प्रकरणामध्ये तातडीनं त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता अशी पण मागणी होती. ते नाही, मागणी तर आपण करतोच आहोत, पण एखादा आरोप झाल्यानंतर त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, काय आहे, हे 1-2 दिवस समजून तर घ्यायला पाहिजे की नाही. पण आमच्यासारख्यांना किंवा सुनेत्राताईंना सुद्धा उपमुख्यमंत्री अनेक कामं असतात, कुठे हा कार्यक्रम तो कार्यक्रम तो, त्याच्यातून हे सगळं बघायचं असतं. त्याच्यामुळे काय सत्यता आहे हे तपासल्याशिवाय झटपट असं राजीनामा घेणंसुद्धा योग्य ठरत नाही. तो मग अन्याय होईल. त्याच्यामुळे त्यांनी माहिती घेतली असणार आणि माहिती घेतल्यानंतर विशेषतः मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असणार आणि त्याच्यानंतर चर्चा झाली असेल. कारण हे पद महत्त्वाचं पद आहे आणि त्याबद्दल साहजिकच जे आहेत मुख्यमंत्री आणि सगळ्या मंडळीशी चर्चा करणं आवश्यक होतं. चाकणकरांची पण चौकशी करा, त्यांनी अटक करा अशी देखील मागणी होती. आता चाकणकरांची पण चौकशी करा, त्यांनी आता असं नाही की त्यांनी काही चुकीचं काही केलं असेल तर पोलीस पाहून घेतील. तर महिलांच्या लैंगिक शोषणासोबतच खराबने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची बळजबरी जमिनी बळकावल्या, त्या असे देखील प्रकार आता समोर यायला लागले. म्हणजे विशेषतः सिन्नर असेल, शिर्डी असेल तर आता असं आहे ना की त्यांना अरेस्ट झालेली आहे. जोपर्यंत हा पॅन्डोरा बॉक्स उघडत नाही तोपर्यंत सगळे दबून असतात. पण एकदा अशी कारवाईला सुरुवात झाली की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ज्यांच्याकडे जास्ती माहिती आहे, ते ताबडतोब जे आहे त्या तपास यंत्रणेकडे जातात आणि ती माहिती पुरवतात आणि त्यातून मग आणखी काही केसेस तयार होतात. साहेब, पण ज्यावेळी याच्यात दुर्दैवी गोष्ट अशी आहे की अनेक IPS IAS अधिकाऱ्यांची देखील त्यांच्या दरबारात हजेरी होती. त्यांच्यासोबत काहींनी जमिनी घेतल्याची पण माहिती आता समोर येऊ लागली. त्या संदर्भात मला काही माहिती नाही आहे. काय ज्या आता मला वाटतं पुण्याच्या काही अधिकारी आहेत, मला वाटतं ते तपास यंत्रणा पुण्यावरून आलेलं, तर त्या मला असं वाटतं की अतिशय निर्भयपणे आणि निपक्षपाने ह्या सगळ्याची माहिती घेतील. मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करतील. त्यांनी कोट्यवधीची माया गोळा केली आहे, संपत्ती त्यांनी गोळा केलेली आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे असे देखील. अरे सगळ्यांची चौकशी होईल सांगतो ना. आता ज्यावेळी कॅप्टन करतला अटक करण्यात आली त्यावेळेस पोलिसांनाच त्यांनी शाप दिला की तुमचं बरं वाईट होईल, तुम्ही माझ्यावरती मला अटक करताय, तुमच्यावर कोप होईल. म्हणजे सगळ्या पोलीस डिपार्टमेंटवर कोप होईल. सध्या तरी पोलीस डिपार्टमेंटचा कोप त्यांच्यावर झालेला आहे. साहेब, संजय राऊत यांनी असा आरोप केला आहे. संजय राऊत म्हणतात की भाजपचं सरकार उलटून टाकण्यासाठी तांत्रिक प्रयोग कॅप्टन खरातकडनं केले जात होते आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कारवाई केली. मला त्याच्यावर ते बोलले त्याच्यावर मी काय कमेंट करू काय इच्छित नाही. अशा तंत्र